आयुष कोमकर हत्याकांड में नया मोड़ आया है। इस मामले में संदिग्ध आरोपियों को 9 सितंबर की आधी रात को पुलिस ने गिरफ्तार किया और आज उन्हें कोर्ट में पेश किया गया। सुनवाई के दौरान इस केस के मुख्य आरोपी बंडू अंदेकर सहित 6 लोगों को 15 सितंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया गया। पुलिस हिरासत में भेजे गए आरोपी में बंडू अंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठान और सुजल मेरगू शामिल है। प्रशांत पवार सांगतील ते त्यांना रिप्रेझेंट करतात। बंडू अंदेकरांचे वकील आहे। बंडू अंदेकरांनी कोर्टाला सांगितलं की आम्ही केरळमध्ये होतो, आम्हाला याच्यात गुंतवण्यात आले, नेमकं काय आहे याच्यात? जी आम्ही कोर्टाला मी ॲडव्होकेट प्रशांत चंद्रशेखर पवार जी आम्ही कोर्टामध्ये आम्ही जो युक्तिवाद केला, जे आमचे आशिल आहेत, आमचे क्लायंट जे बंडू अंदेकर, जेव्हा गुन्हा घडला त्या पार्श्वभूमीला आपण जर बघितलं तर ते इकडे उपस्थितीत नव्हते। ते स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते बाहेरच होते आणि ते देवीच्या दर्शनाला जात होते। त्यांना फक्त ह्या गुन्ह्यामध्ये एक संशयास्पद फक्त त्यांना घेतलेलं आहे। त्यांचा या गुन्ह्याशी व त्यांच्या परिवाराचा या गुन्ह्याशी कुठल्याही प्रकारचा काडी मात्रही संबंध नाही। काय म्हटलं मग सरकारी वकील, काय म्हटले तुम्ही, काय आर्ग्युमेंट झाले? आम्ही कोर्टाकडे असा युक्तिवाद केला की सदर या गुन्ह्यामध्ये आम्हाला खोटं गवण्यात आलेलं आहे। कारण जो प्रकार मागच्या वर्षी वनराज अंदेकर 1 सप्टेंबर रोजी ज्याचा खून झाला, ज्याचा अपघात झाला, त्या खुनामध्ये म्हणजे बंडू अंदेकरचे जावई गणेश कोमकर व त्यांची मुलगी हे सगळे आरोपी आहेत। तर आमचं म्हणणं कोर्टाला असंच होतं की तो जो गुन्हा दाखल केला आहे तो फक्त एक खुन्नसवर किंवा एक इन्व्हेनिटीवर दाखल केलेला आहे। ऍक्च्युली असं आहे या संदर्भामध्ये मी ॲडव्होकेट मनोज माने, मी आरोपी अमन पठान आणि सुजल मेरगू यांना रिप्रेझेंट करत आहे। मुळात जर आपण पाहिलं तर जी FIR जी खुनाच्या संदर्भातली जी FIR झालेली आहे ती आफ्टर थॉट FIR झालेली आहे। यापूर्वीच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आठवड्यामध्ये, तर त्यातली एक घटना होती भारतीय विद्यापीठ इथली। भारतीय विद्यापीठच्या घटनेमध्ये एक इसमाला पकडलं गेलं। तो इसम त्यांनी काही जणांची नावं घेतली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हे अमुक अमुक रेखी करून खून करण्याकरता भारतीय विद्यापीठमध्ये आलेले होते। आता ही जी भारतीय विद्यापीठची जी FIR आहे त्याच्यानंतर एक FIR झाली समर्थ पोलीस स्टेशनला। आपण हा जो सिनेरो आहे तो सगळं लक्षात घ्यावा। ही जी FIR आहे समर्थ पोलीस स्टेशनची एक FIR आहे। त्याच्यामध्ये त्या FIR मध्ये एका आरोपीला पकडलं गेलं। एका आरोपी, तो वेगळा आरोपी आहे तालीम नावाचा, त्याला पकडलं गेलं आणि त्याच्याकडे पिस्टल यांना सापडली। आता बरोबर 2 ते 3 दिवसानंतर एक खून घडतो आणि त्या खुनामध्ये आफ्टर थॉट म्हणजे एक्सक्लुझिव्ह नॉलेज आहे फिर्यादीला की त्यांच्या फिर्यादमध्ये घटना एवढी सिंपल आहे ती की दोन जण आले, फायर केली, निघून गेले। पण FIR मध्ये जर आपण पाहिलं तर टोटली आफ्टर थॉट सगळ्या गोष्टींमध्ये यांची नावं घेतली गेली, इतर आरोपींची, बंडू अंदेकरांपासून ते सगळ्यांची, आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की यांनीच कट रचून सदरचा गुन्हा केलेला आहे। आणि आता याच FIR मधला पॅरा नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये फिर्यादीचं म्हणणं असं आहे की बाबा हे आमच्यावर पाळत ठेवून होते वनराज अंदेकर याच्या खुनामध्ये, गणेश कोमकर, संजीवनी तिचा जयंत कोमकर, हे सगळे यांची फॅमिली म्हणजे कुणाची, या फिर्यादीची ही फॅमिली असल्यामुळे यांच्यावर पाळत ठेवून होते मारण्याकरता। परंतु या संदर्भामध्ये या गेल्या 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये कुठलीही तक्रार झाली नाही, कुठलीही FIR झाली नाही, NC झाली नाही। आता हे आफ्टर थॉट घेतल्यानंतर आता यांचा कोणीतरी येऊन खून करून गेलं। आता याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यावं की एकाचा नातू देखील आरोपी क्रमांक 1 जे आहेत त्यांच्या नातू देखील गेलेला आहे, त्याचं दुःख त्यांना देखील आहे। याच्यामध्ये घरातल्याच माणसाच्या खुनामध्ये घरातली माणसं अडकवण्यात आली। कारण एक लक्षात घेण्यासारखं आहे की गणेश कोमकरचा वनराज अंदेकर यांच्या खुनामध्ये सहभाग होता, संजीवनीचा खुनामध्ये सहभाग होता, तसं त्यांच्या चार्जशीट मध्ये निष्पन्न झालेलं आहे। हे दोषापत्र दाखल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोका लागलेला आहे। मग ही इन्युनिटी कुठं काढायची, हा राग कुठं काढायचा? आमचा त्यांच्यावर राग नव्हता, त्यांचेच हात जे आहेत हे रक्तानी माखलेले आहेत। इवन आपण जर पाहिलं तर हे यांचं एकच म्हणजे की कट कारस्थान रचना आलं, हा एक शब्द त्याच्यावर सगळं ग्राह्य धरलं जात नाही। तुम्ही एक कन्सिडर करावं, यांनी ऍक्च्युली पहिला खून केला आमचाच आणि त्याच्यामध्ये आमच्याच कुटुंबातल्या लोकांना गवण्यात आलं, त्याच्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलं।
आता आपण सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात विचार करण्यासारखं गोष्ट आहे की याच्यामध्ये जे स्पॉटवर गेले यांचं लगेच म्हणणं आहे की मी ओळखलेले. अहो, हे आयडेंटिफिकेशन झालं कुठनं? इथनं सुरुवात आहे, FIR मधनच एवढं फॉल्सली इम्प्लिकेटेड केलं गेलेलं आहे. कारण माझे आरोपी जे स्पॉटवर दाखवले म्हणतात ते, ज्यांच्याकडे रिकव्हरी आहे म्हणतात ते, यांचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही. अमन पठाण, सुजल मिरगू यांचा संबंध नाही. इवन बंडू अण्णा अंधेकर यांच्याशी स्पेसिफिक संबंध नाही. याच्यामध्ये इतर जे सगळे आरोपी केलेले आहेत, म्हणजे एकीकडे तुम्ही बंडू अण्णा अंधेकर, त्यांची मुलगी, त्यांचे नातू, त्याचप्रमाणे त्यांचे चुलत भावंड जे आहेत, शिव अंधेकर, अभिषेक अंधेकर, शिवराज अंधेकर, लक्ष्मी अंधेकर, या नगरसेवक आहेत. आता याच्यामध्ये महिलांचा किंवा या लोकांचा कुठलाही नेक्सेस नाही, संबंध नाही, पण सरसकट नावं टाकली गेली, सरसकट आरोपी केले गेले आणि या मीडियासमोर, या जगासमोर वेगळं गणित काहीतरी मांडण्यात आलं. परंतु आपण सगळ्यात कन्सिडर करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या ज्या पहिल्या 2 FIR होतात त्याच्या संदर्भात त्या कालावधीमध्ये पोलिसांनी कुठल्या ऍक्शन घेतल्या का? त्यांना कुठे हे आढळून आले का? मग म्हटलं मग आणि कोर्टाने यामध्ये 15 तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे, PCR दिलेला आहे. आणि याच्यामध्ये असं आहे, याच्यामध्ये जज साहेब कुठले ओपिनियन आता 15 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे आणि कुठलाही कुणाशाही संबंध नसताना, कुठलाही पुरावा नसताना याच्यामध्ये वेगळं वातावरण तयार अटक केलेली आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की न्याय मागायला ज्यांनी यावं, ज्याचे हात रक्ताने माखलेले नसावेत, यांचेच हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांचाच आमच्यावर राग होता आणि आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले.